म्हणजे त्याची न्यू इन्कम किती होईल, x प्लस 36/100 x, हा होईल 136 x/100. ही झाली त्याची न्यू इन्कम. His expenses also increased by 40% and न्यू एक्सपेन्सेस ते किती सांगितलं आपल्याला त्यांनी 40%. आता इथं काय लक्षात ठेवायचं की त्यांनी तुरंत जे अगोदरचे एक्सपेन्सेस किती होते 85x/100. आपण काय करू 85x/100 हा आकडा जसा तसा घ्यायचा प्लस आता याच्या 40% इन्क्रीज होणार आहेत 85x/100. तर हे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर हा आकडा मला मिळेल x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 40/100. हा किती होईल मग म्हणजे हा आकडा मला मिळेल 85/100 इंटू 140 डिवायडेड बाय 100 इंटू x. हा मला इथं आकडा मिळणार आहे न्यू एक्सपेन्सेसचा. त्यांनी मला विचारलं काय हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह नाव. आता सेव्हिंग काय असेल, सेव्हिंग माहिती आपल्याला, सेव्हिंग काय असेल, सेव्हिंगचा फॉर्म्युला सेव्हिंग असेल इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम किती आहे, न्यू इन्कम काढली होती आपण 136x डिवायडेड बाय 100. एक्सपेन्सेस काढले आपण इथं 85 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 140 डिवायडेड बाय 100 इंटू x. आता जर आपण सबट्रॅक्शन केलं तर सबट्रॅक्शन मध्ये काय मिळेल मला 136x डिवायडेड बाय 100. आपण काय करू या साईडचा एक 100 पूर्ण कॅन्सल करायला ट्राय करू. 5 × 10 119/100x. जर मी हे सबट्रॅक्शन केलं तर मला याची व्हॅल्यू येईल 721 डिवायडेड बाय 100x. म्हणजे सेव्हिंग किती झाली 17x/100 ही झाली सेव्हिंग. आपल्याला त्यांनी विचारलं होतं की हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह नाव, म्हणजे अर्निंगच्या किती पर्सेंट. ठीक आहे, सो पर्सेंटेज इज इक्वल्स टू पर्सेंटेज किती असेल, पर्सेंटेज इज इक्वल्स टू सेव्हिंग किती आहे त्याची सध्या सेव्हिंग, पर्सेंटेज सेव्हिंग करू, पर्सेंटेज सेव्हिंग इज इक्वल टू सेव्हिंग अपॉन अर्निंग. सेव्हिंग किती आहे 17/100 इंटू x डिवायडेड बाय आताची अर्निंग किती आहे त्याची सध्याची 136/100 इंटू x इंटू याला मला करावं लागेल 100. हा x कॅन्सल, हा 100 दोन्ही फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटरच्या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरच्या फ्रॅक्शन मध्ये म्हणून 100 कॅन्सल होईल. किंवा a/b डिवायडेड बाय c/d याला मी म्हणू शकतो a इंटू d डिवायडेड बाय b इंटू c. हे दोन्हीपैकी कोणतंही एक इन्फॉर्मेशन राहू द्या सोबत. हा होईल 17/136 इंटू 100. हा 100 इथं मी कॅन्सल केलेलं नाही, हे दोन्ही 100 ते न्यूमरेटरच्या पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला एक फ्रॅक्शन आहे, त्या दोन्हीच्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला 100 आहे माझ्याकडे, ते दोन मी इथं कॅन्सल केले. आता जर मी इथं सॉल्व्ह केलं तर हा होऊन जाईल 8. सो 8 2 सॉरी ओके 12.5% येईल याचा आन्सर. सो हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह नाव, तर याचा आन्सर असेल 12.5%.